प्रत्यय आज पुणे पोलीस आयुक्तालयात आला। पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावरून 200 ते 300 कुख्यात गुन्हेगारांची ओळख परेड काढण्यात आली। यामध्ये गजा मारणे, नीरज घायवळ यासारख्या नामचीन गुंडांचा देखील समावेश आहे। अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच या गुंडांना मोठा दणका दिला। एरवी मोठ्या मस्तीत समाजात वावरणारे हे गुंड आज पोलीस आयुक्तालयात आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे मान खाली घालून उभे होते। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आता आपल्या सोबत आहे। तर मंदार, राज्यात गुन्हेगारी वाढते का, गुंडांचा हे दोष वाढताय का, असे प्रश्न राजकारणाच्या सुद्धा केंद्रस्थानी आहे आणि त्यात ही परेड किती आश्वासक आहे? एकीकडे आपापल्या भागामध्ये दहशत असलेले हे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत देखील यांचे फोटो आपण पाहिलेले आहेत आणि असे 267 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले हे पुण्यातले नामचीन पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आपल्याला एकत्रित पाहायला मिळतात, ज्यामध्ये निलेश घायवळ आहे, गजानन मारणे आहे, हा जो प्रिंटेड शर्ट घातलेला व्यक्ती आहे तो निलेश घायवळ आहे, ज्याचा फोटो आजच माध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रसारित झाला आणि त्यामुळे मोठी खळबळ उडाली। इतरांसाठी म्हणून की हत्येचे प्रयत्न, अपहरण, खंडणी अशा एकूण अनेक गुन्ह्यांमध्ये हे सगळे आतापर्यंत अटक झाले। यांच्यावर वर्ष खटले चालले, मोक्काअंतर्गत कारवाया झाल्या, मात्र वेळोवेळी हे सुटले आणि यांच्याकडे बघून तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीकडे आकर्षित झाली आणि यामुळे पुण्यामध्ये गुन्ह्याचा आलेख हा सतत वाढत गेला आणि त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अमितेश कुमार यांनी ही कारवाई केली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जो पांढरा हाफ शर्ट घातलेला जो व्यक्ती आहे गजानन मारणे, हा आपल्याला दृश्यामध्ये दिसतोय गजानन मारणे, आणि त्यानंतर इतर ही जे गुन्हेगार आहेत भागामध्ये दहशत असलेले जे आणि पुणे पोलिसांची गुन्हे शाखा या सगळ्या पोलिसांना आणून हे दाखवू इच्छिते आहे की वचक जो आहे तो पुणे पोलिसांचा आहे ना की या गुन्हेगारांचा। याचा अर्थातच परिणाम होणार आहे गुन्हेगार बसण्यासाठी। अर्थात हे प्रातिनिधिक स्वरूपाचं पुणे पोलिसांचं कृत्य झालं। याबरोबरच ठिकठिकाणी या गुन्हेगारांचा ज्या ठिकाणी वावर आहे किंवा प्रभाव क्षेत्र आहे त्या ठिकाणी देखील पुणे पोलिसांचं पेट्रोलिंग किंवा त्यांचा जो वावर आहे किंवा त्यांचा जो वचक आहे तो कायम ठेवावा लागणार आहे। मात्र हे 267 हिस्ट्री शीटर्सना किंवा 267 गुन्हेगारांना एकत्रितरित्या एका अर्थाने त्यांची धिंड काढली जाणं किंवा एका अर्थाने त्यांची आणि हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय नवीन पोलीस आयुक्तांकडून की पुण्यामध्ये गुन्हेगारी ही चालणार नाही। आपण पाहिलं गेल्या काही दिवसांपूर्वीच शरद मोहोळची पुण्यामध्ये हत्या झाली, त्यानंतर गेल्या 2-3 वर्षांपासून पुण्यामध्ये कोयता गँगचा उच्छाद हा सातत्याने पाहायला मिळतो आहे आणि हा उच्छाद कशामुळे होतोय तर या नामचीन गुंडांकडे पाहून तरुणाई गुन्हेगारीकडे आकर्षित होते आणि त्यातून नवीन गुन्हेगार तयार होतात आणि त्यामुळं पोलीस अनेकदा प्रयत्न करून देखील गुन्ह्याचा आलेख कमी होत नाही। कारण गुन्हेगारी आर्थिक स्वरूपाची असते, तशीच त्याला सामाजिक कारणं देखील असतात। कारण तरुणांमध्ये खास करून 20, 21, 19 वर्षांची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये जे गुन्हेगारीचं आकर्षण निर्माण होतं ते याच नामचीन गुन्हेगारांकडे पाहून निर्माण होतं आणि त्यामुळे या गुन्हेगारांना या ठिकाणी आणून पुणे पोलीस हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत की या गुन्हेगारांना शेवटी हात बांधून उभं राहावं लागतं, पोलिसांनी बोलवल्यानंतर यावं लागतं, हे पोलीस या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत, जेणेकरून नवीन जी गुन्हेगारीकडे आकर्षित होते त्याला लाभ असेल। आपण जर पाहिलं तर या प्रत्येक गुन्हेगाराची माहिती पुणे पोलिसांची गुन्हे शाखा घेते आहे आणि त्या गुन्हेगाराला हे इथं सांगितलं जातंय की इथून पुढे जी काही तुझी मात्र इथून पुढे कोणत्याही प्रकारचे गुन्हे एकत्रितरित्या म्हणजे यामध्ये असं आहे ना की एकमेकांच्या जीवावरती याआधी उठलेले जे गुंड आहेत पुण्यामधले, म्हणजे इथे आपल्याला समोर गजा मारणे देखील दिसतोय आणि इथे आपल्याला समोर गजा मारणे देखील दिसतोय आणि माझ्या बाजूला डाव्या बाजूला
निलेश घायवळ देखील दिसतो आहे, ज्यांच्यामधलं टोळी युद्ध जे आहे ते रक्तरंजित राहिलेलं आहे. अनेक हत्या या टोळी युद्धामधून झालेल्या आहेत. एकमेकांच्या जीवावरती उठलेले असे अनेक गुंड आहेत की जे आत्ता एकमेकांच्या समोर या ठिकाणी आपल्याला हात जोडून उभा असल्याचं पाहायला मिळतं. पुणे पोलिसांचा हा एका अर्थाने एक नवीन पायंडा आपल्याला म्हणावा लागेल. आणि आत्ता गजानन मारणेसोबत पोलीस जे आहेत ते या ठिकाणी बोलतायत आणि त्याला समज देण्याचा प्रयत्न करतायत. आणि गजानन मारणेसोबतच अर्थातच त्याच्या टोळीतले सदस्य देखील आहेत. आपण पाहतो आहोत आणि दुसरीकडे या सगळ्यांचे राजकीय संबंध. गजानन मारणेची जी पत्नी आहे जयश्री मारणे, या जयश्री मारणेंची पार्थ काही दिवसांपूर्वी भेट घेतली. पवारांचे जे चिरंजीव आहेत. मंदार, थोडंसं थांबवतो. नेमका संवाद काय सुरू आहे ते कळू शकते? तर आपण पाहिलं पुणे पोलिसांची गुन्हे शाखा आहे ती या गुन्हेगारांना एका अर्थाने बसवण्याचं काम करते किंवा त्यांना समज देते आहे. आणि हे गुन्हेगार हात जोडून या अधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी उभे आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे जे पोलीस उपायुक्त आहेत अमोल झेंडे, ते या सगळ्या गुन्हेगार खटले चालून हे काळाच्या ओघात वर्षानुवर्ष खटले चालून अनेक गुन्ह्यांमधून निर्दोष देखील सुटलेले आहेत. अनेक केसेसमध्ये साक्षीदार उलटले, अनेक केसेसमध्ये पुरावे उपलब्ध होऊ शकले नाहीत. मात्र बाहेर आल्यानंतर अनेकांनी तीच कृत्य पुन्हा सुरू ठेवलेली आहेत. पण मंदार, या परेडची सगळी प्रक्रिया नेमकी काय असते? कुठली ताकीद या परेड दरम्यान या गुंडांना दिली जाते? तर कुख्यात गुंडांना आता पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात बोलवण्यात आलेलं आहे आणि सगळे गुंड एका रांगेत अगदी आज्ञाधारक विद्यार्थी जसे असतात शाळेतले त्याप्रमाणे उभे आहेत. इन्स्टा रील्स तुम्ही तुमच्या पोरांनी अजिबात टाकायच्या नाही, कळलं ना? तुम्ही टाकता बाकी सगळे कामाला लावता. तुम्ही तुमचे बाकीचे फॉलोअर वाढणार, हे वाढणार, आणि तुम्ही मग ते काहीतरी करणार, काहीतरी उद्योग करणार. सगळ्यांना सांगून ठेवायचं. तुमच्या फॉलोअरनी काय केला, काय गुन्हा केला तर तुला घेऊन टाकणार, समजलं ना? अजिबात चालणार नाही असं. चल साहेब बोलणार तुमच्याशी. पलीकडे जंगला नाही सोडा नाही का गुन्हा? माझा काय कामधंदा करतो तू? आणि एकाही विरुद्ध गुन्हा नाही का? गुन्हे टाकले. तर आपण पाहिलं तर या सगळ्यांना ज्यांना इथं आणलंय त्यांना त्यांच्या गुन्ह्यांबद्दल विचारलं जातंय. आता हे लोक काय करतायत याची माहिती घेतली जाते आणि अर्थातच भविष्यामध्ये त्यांनी गुन्हे करू नयेत याची जरब दिली जाते. तुझं काय नाव? काय केलं? चला पलीकडे चला. सांगितलं म्हटलं तू माझ्या तावडीत सापडणार. सगळे शोधा यायचे, सगळे जेवढे काय शोधा असते ना सगळे बोला. सगळे तुला 2 सूचना लक्षात ठेवच, काहीतरी आपलं ताब्या मारायचे, लपडी करायची नाही. आणि कुणाच्या इकडे कोथरूडच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिला आणि तुला वाटलं मी बाहेर झालोय तर ते सोडून दे विषय ऑलरेडी तक्रारी यायला लागलेल्या तुझ्या. काय चाललंय? इकडे इकडे तू इकडे काय चाललं तुझं आता? काय करत होता? मग ते कानातलं बिनातलं काढून टाका आणि जर का रील बिल दिसले तुझी जबाबदारी. तर दिसले रे सगळे. कोणासोबत आहे?
तुझ्यावरती लक्ष मिठाईच्या दुकानात त्याचा काय लेटेस्ट गुन्हा कोर्टात पण जात नाही अजिबात. काय कोर्टात जाणार कोण आहे? सगळ्या सुटल्या 2009 मध्ये. त्याच्यानंतर एनसी पण नाही. अपोजिट वाले काय भांडणं बिंडणं आहे का? आम्हाला धंद्याला लागलं का नाही? 11 वर्ष झाले काही केस नाही, काम धंदे रील्स वील्स काय करायचं नाही? काय नाही समझा क्या? तू ज़्यादा उधर उछलता है, ध्यान रख जरा, सीधा रहने का. मतीन सय्यदची का? काय लास्ट ऑफेन्स काय? बाद में कुछ किया है क्या तेरे वो मौके के बाद में? मागचा ऑफेन्स केला नाही काहीतरी ना? सूरज ठमरे तो जेलमध्ये आहे. ते रायझिंग नाही रायझिंग. हा मेन तर रायझिंग आहे. मेन तुम्हाला सांगायला पाहिजे रील्स बिल्स मागायला सांगितलेलं आहे ना. बिलकुल काय टाकायचे रील्स बिल्स काय? आम्ही भाई आणि आम्ही नाना पेट्रोल कंपनी, आमची कंपनी, ए कंपनी, बी कंपनी असल्या का टाकायला लक्षात ठेव. तर या गुन्हेगारांची एका अर्थाने परेड या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि आपण ऐकलं की पोलीस या गुन्हेगारांना हीच तंबी देत होते की आतापर्यंत जे काही गुन्हे नोंद असतील मात्र इथून पुढे अशा स्वरूपाची कृत्य ही चालू दिली जाणार नाहीत आणि आता हे गुन्हेगार काय करतायत याची देखील माहिती या पोलिसांनी घेतली. इथे एक फरक मला सांगायला हवा. या ठिकाणी माझ्या डाव्या बाजूला जे आहेत गुन्हेगार ते नामचीन आहेत की ज्यांच्यावरती अनेक गंभीर असे गुन्हे नोंद आहेत किंवा ज्यांचा मोठा गुन्ह्याचा इतिहास आहे आणि माझ्या उजव्या बाजूला जे आहेत ते नुकतीच ज्यांची गुन्ह्याची कारकीर्द सुरू झालेली आहे असे आहेत. माझ्या डाव्या बाजूच्या गुन्हेगारांकडे पाहून किंवा त्यांच्या खोट्या अशा भ्रामक अशा इमेजमध्ये अडकून हे उजव्या बाजूची जी काही तरुण मुलं दिसत आहेत ती गुन्हेगारीकडे आकर्षित झालेली आहेत. यापैकी यामधला फरक आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसू शकतोय. डाव्या बाजूला निलेश घायवळ आहे किंवा गजानन मारणे आहे समोर जर आपण पाहिलं तर, आणि माझ्या उजव्या बाजूला ही अगदी तरुण मुलं आहेत पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमधली. मग कोथरूड असेल, हडपसर असेल, कात्रज असेल, दत्तवाडी असेल, हे जे पुण्यातले भाग आहेत त्या भागांमध्ये सातत्याने जे गुन्हे घडतात, कोयता गँगकडून जी काही तोडफोड होते किंवा एकमेकांवरती जे हल्ले होतात ती ही सगळी मुलं आहेत. आणि या तरुण गुन्हेगारांसमोर किंवा गुन्ह्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये उतरणाऱ्या याच्या समोर ज्यांच्याकडे बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली त्यांना देखील पोलिसांनी या ठिकाणी उभं केलंय आणि त्याचा जो परिणाम आहे तो होईल अशी अपेक्षा आहे. कारण या सगळ्यामुळं गुन्हेगार हा शेवटी पोलिसांसमोर हात जोडून उभा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. पुण्यातला सगळ्यात मोठा जर गुन्हेगारी क्षेत्रातलं जर नाव म्हटलं तर गजानन मारणे. आपण दृश्यांमध्ये पाहतोय पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि हात जोडून या ठिकाणी हाताची घडी घालून गजानन मारणे या ठिकाणी उभा आहे. आणि दुसरा जो त्याचा विरोधी टोळीतला जो प्रमुख आहे तर तो आहे निलेश घायवळ, जो प्रिंटेड शर्ट आहे, कॉन्स्टेबलच्या पाठीमागे दाढी असलेली जी व्यक्ती आहे तो आहे निलेश घायवळ. आतापर्यंत पोलीस बोलतायत. समजलं का? मारणे समजलं का? बाकी कोण पोटे समजलं का? कुठलाही इथून पुढे गुन्हा करायचा नाही, पहिली इन्स्ट्रक्शन. सीपी सरांचा क्लिअर कट तुम्हाला मेसेज अजेंडा आहे, समजलं? त्याचबरोबर कुठल्याही गुन्ह्याला तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यात सहभागी व्हायचं नाही. त्याचबरोबर तुम्ही काय हे गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणारे जे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता, इन्स्टाला टाकता, व्हॉट्सअपला टाकता, स्टेटस ठेवता ते तुम्ही ठेवायचे नाहीत. आणि त्याचबरोबर तुमचे कुठल्याही गुन्हेगाराचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत. जर ह्या गोष्टी
बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती 107 CRPC 110 आहे तुमच्यावरती तडीपारी LMPD आहे. वेळ प्रसंगी जर तुम्ही तसा गुन्हा केला तुमच्यावरती मोक्काप्रमाणे पण कायदेशीर कारवाई होईल. त्यामुळे मला वाटतंय फार शॉर्टमध्ये या सूचना आहेत आणि तुम्हाला त्या समजल्या असतील. समजले सगळ्यांना? हातवरती करा, हातवरती करा. का समजले का? नाही समजलं कोणाला? ज्याला नाही समजलं त्याने हातवरती करा. त्याच्यामुळे हे परत सूचना ह्या लास्टच दिल्या जातील. आता परत सूचना दिल्या जाणार नाही आणि कुठलंही काही रील्स आणि ह्याच्यामध्ये जर कुठलंही गुन्हेगारी उदात्तीकरण करणारा कुठला व्हिडिओ आणि काही कृत्य झालं तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल. एवढ्याच आमच्या 4-5 सूचना आहेत, तुम्ही ते फॉलो करावं लागतील. ठीक आहे? समजलं? समजलं ना तुम्हाला? चलो ठीक आहे. PI लोक 2000 फॉर्म भरून घेतले असतील तर यांना पाठ जाऊन द्या. या सगळ्या गुन्हेगारांना देण्यात आल्या. पोलीस बोलतायत. सर, हा जो काही आपण एक्सरसाइज केला तर याचा मुख्य उद्देश जो होता तो काय होता? आम्ही ऑलरेडी या जे काही प्रिव्हेंटिव्हचे आमचे जे काही स्टेप्स आहेत त्या गेल्या 3-4 दिवसापासून चालू आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही आमचे डोजर्स होते यांच्याकडे प्रिव्हेंटिव्ह स्टेप, त्यांच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स किंवा याचं जे काही प्लॅनिंग आहे ते करण्यासाठी आम्ही या सर्व जे काही रेकॉर्डवरचे आमचे जे काही गुन्हेगार असतील, आरोपी असतील त्यांना आपण पोलीस स्टेशनला किंवा आपल्या युनिटला आपण त्यांना कॉल केलं होतं. त्यांच्याकडनं इतंबित माहिती जो काय आमचा डोजरचा फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स होऊन आणि त्या ज्या काही लिगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं होतं. यामध्ये काही नामचीन गुंड जसे आहेत तसे नवीन तरुण की जे गुन्हेगारी पार्श्वभूमी ज्यांची नुकतीच सुरू झाली असे तुम्ही बोलावले होते, तर याला आळा बसेल असं वाटतं तुम्हाला की हे ज्यांच्याकडे बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली होती? आपल्याला याच्यामध्ये आता जे काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्या तर आपल्याला उचलल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती जी काही कारवाई आहे ती कारवाई केली पाहिजे, ती आम्ही कारवाई करत आहोत. रायझिंग काय प्रकार आहे? रायझिंग काय प्रकार? आज जवळपास 267 जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही आज कॉल केलं होतं. पुण्यातील अनेक गुंड जे राजकीय आश्रय घेताना दिसतात, तर पुण्यातील अनेक गुंड जे राजकीय आश्रय घेताना दिसतात, वेगवेगळ्या राजकीय नेत्याशी, खासदार, आमदार त्यांच्याशी बोलतायत. नाही, हा आमचा पूर्वीचाच प्लॅन ठरलेला आहे आणि आमचे जे काही रेग्युलर आमचे प्रिव्हेंटिव्हचे जे काही स्टेप्स आहेत त्याचाच हा पार्ट आहे. सर, तुम्ही यांना सूचना देताना सातत्याने रील्स बनवणं किंवा सोशल मीडियावरती जे काही ते पसरवतात याबद्दल सूचना देताना दिसलात, तर याचा परिणाम जो आहे तो तरुणाईवरती मोठ्या प्रमाणात होताना दिसतो या रीलचा किंवा, तर याबाबत तुम्ही काय सांगा? आपण जर मागे पाहिलं असेल मागच्या वर्षामध्ये जवळपास या रीलच्या बाबतीतले जवळपास आपण प्रोएक्टिव्हली काम करून आपण 24 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जे रील्स यांचे जे फॉलोअर्स आहेत त्याचेच गुन्हेगाराच्या ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आढळलेला आहे. त्यामुळे आपल्या ज्या प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत, त्याप्रमाणे आपण सूचना दिलेल्या आहेत. थँक्यू, धन्यवाद. टोळ्यांचे प्रमुख जे आहेत, आपण जर पाहिलं तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे जे उपायुक्त आहेत अमोल झेंडे यांनी आपल्याला माहिती दिली आणि या माहितीनुसार जे काही या ठिकाणी हजर करण्यात आलेले गुन्हेगार होते त्यांना तंबी देण्यात आली आणि गुन्हेगारीचं स्वरूप काळाच्या ओघात बदललेलं आहे. गुन्हे केल्यानंतर त्याची वाच्यताच नाही तर त्याचा उदोउद करण्यासाठी अनेकदा रील्सचा आधार घेतला जातो. सोशल मीडियावरती एका अर्थाने त्या गुन्ह्याचं उदात्तीकरण केलं जातं आणि त्यातून नवीन गुन्हे घडण्यासाठी असं वातावरण तयार होतं आणि त्यातून नवीन गुन्हेगार देखील तयार होतात आणि या सगळ्याला आळा बसावा यासाठीचा हा प्रयत्न आहे. 267 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले हे सगळे गुन्हेगार या ठिकाणी आणण्यात आले, त्यांची परेड घेतलेली आपण पाहिली आणि त्यांच्याकडून डॉसियर फॉर्म देखील भरून घेतला गेला आणि ज्या माध्यमातून हे त्यांना सांगण्यात आलं की आता हे करताना हमीपत्र घेतल्यासारखा हा फॉर्म होता की इथून पुढे मी कोणत्याही प्रकारचं गुन्हेगारी कृत्य करणार नाही, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये सहभाग मी नोंदवणार नाही. आपण पाहिलं तर हळूहळू हे सगळे जे काही गुन्हेगार आहेत ते इथून पांगताना दिसत आहेत, पुणे पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडताना दिसत आहेत. पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमधल्या या टोळ्या आहेत, कात्रज, हडपसर, कोथरूड, धनकवडी, दत्तवाडी,
पुण्यातला खराडीचा परिसर असेल, अशा वेगवेगळ्या भागांमधले हे सगळे गुन्हेगार या ठिकाणी एकत्रित करण्यात आलेले होते. 267 गुन्हेगार होते, अतिशय गंभीर गुन्ह्यांमधले गुन्हेगार होते आणि 1-2 असे नाही तर ज्यांची गुन्ह्याची मोठी हिस्ट्री राहिली आहे किंवा इतिहास राहिला आहे अशांना या ठिकाणी हजर करण्यात आलं होतं. एका अर्थाने त्यांची धिंड काढण्यात आली. आणि मी मगाशी जसं म्हटलं की जे टोळी प्रमुख एकमेकांच्या जीवावरती उठल्याचं पुण्यामध्ये पाहायला मिळालं, मग गजा मारणे असेल किंवा निलेश घायवळ असेल किंवा मारणे टोळीतली गुन्हेगार असतील किंवा मोहोळ टोळीतले गुन्हेगार असतील, ते देखील या ठिकाणी होते. आणि पुणे पोलिसांचा हा जो एक्सरसाइज होता, हा जो प्रयत्न होता, त्याला यश नक्कीच येईल अशी अपेक्षा आहे. याचा परिणाम बरोबर. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर एक महत्त्वाचं पाऊल पुणे पोलिसांचं राज्यातल्या आणि स्पेशली पुण्यातल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीचं. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत रहा एबीपी माझा. बाइक में डालिए